चल पोरी आज बनू चिगोर. बरं एक सांगा, चिगोरची भाजी कोण कोण खाल्ली? चिगोर कोणाला माहिती आहे? जास्त करून चिगोरची भाजी खेड्यापाड्यात खातात. जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे. जुन्या काळात खाल्ली जाणारी ही भाजी आज पण बरेच जण आवडीनं खातात. चाल बरं पोरी आज करू चिगोरची चटणी. पहिले तर गॅस चालू करायचा, गॅसवर ठेवायचा तवा आणि तव्यावर टाकायचा चिगोर खरपूस भाजून घ्यायचा. भाजणं झालं की काढून घ्यायचा. आता करा फोडणीची तयारी. फोडणीची तयारी करायलाच लागली तर लगेच मधात आलं माकड. मग काय माकडाला दिली भाकर. लय दिवसानं माकड पाहिला आणि माकडाला पाहून मी लय खुश झाले. माकड पण भाकर देऊन लय खुश झालं. माकडाला म्हणलं तू इथं बसून खाय, मी देते भाजीला फोडणी. कढईत टाकलं तेल, तेलात टाकला लसूण, लसणाच्या सोबतीत कांदा, कांद्याला नट म्हणलं, कांदा नटालाच लागला तर लगेच चिगोर टाकून दिला. चिगोरच्या सोबती लाल मिरच्याची चटणी टाकली, वरून टाकलं मीठ आणि हळद. आता करा इकडून तिकडून ठेवा झाकण. वाफ आली की झाकण काढायचं की लगेच चिगोरची चटणी रेडी. चल पोरी ठोक एक लाईक. मस्त बाजऱ्याची भाकर घेतली, चिगोर घेतला आणि दन भाकर खाल्ली. झाली आता चिगोरची चटणी घ्या खाऊन. सांग बरं पोरी तुमच्या पण गावाला लागला का आंबा शाकी? गावच्या आंब्याची मजाच वेगळी.